हॅलो. श्रीमती सरोज बाबूराव अहिरे, 126 देवळाली, अनुसूचित जाती, जिल्हा नाशिक या मतदारसंघातून श्री श्रीमती सरोज बाबूराव अहिरे या आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. श्रीमती सरोज बाबूराव बाबूलाल अहिरे या 126 देवळाली, जिल्हा नाशिक या मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत. श्रीमती सरोज यांचा जन्म 11 मार्च 1982 झाला. त्यांचं जन्म ठिकाण नाशिक रोड, जिल्हा नाशिक येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचं शिक्षण BA झालेलं आहे आणि त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा येतात. श्रीमती सरोज बाबूलाल अहिरे या विवाहित असून त्यांचे पती डॉक्टर प्रवीण रामदास वाघ हे आहेत आणि त्यांचा व्यवसाय सामाजिक कार्य, राजकीय सामाजिक कार्य वगैरे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या असून 126 देवळाली, अनुसूचित जाती, जिल्हा नाशिक या मतदारसंघातून त्या निवडून आलेल्या आहेत. सन 2017 तर ते 2019 त्या नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेवक होत्या. त्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून त्यांनी 2017 ते 2018 मध्ये काम केलेलं आहे. तसेच महिला व बालकांचे हक्क कल्याण समितीच्या समितीच्या प्रमुख असून त्यांनी त्या संदर्भातही एक चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. त्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत देवळाली, अनुसूचित जाती, जिल्हा नाशिक यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेवर निवड झाली. त्यांना पर्यटन व संगीत हा त्यांचा छंद आहे. तसं राजकीय कार्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये त्या अग्रेसर असतात. त्या राहायला फ्लॅट नंबर 14, रघुपती हाऊसिंग सोसायटी, दत्त मंदिर, विद्युत भवन शेजारी, नाशिक रोड, जिल्हा नाशिक येथे राहतात. आता या मतदारसंघामध्ये जे मतदान झालं तर 126 देवळाली हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये एकूण वैध मतदान झालं 1,45,165 आणि पैकी श्रीमती सरोज बाबूलाल अहिरे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असल्यामुळे त्यांना 84,326 इतकी मतं मिळाली. त्यानंतर त्यांच्या विरोधी राहिलेले योगेश घोलप हे शिवसेनेचे होते. त्यांना 42,624 इतकी मतं मिळाली. त्यानंतर गौतम वाघ हे वंचित बहुजन आघाडीचे होते. यांना 9,223 इतकी मतं मिळाली आणि श्री सिद्धांत मंडाले हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे होते. त्यांना 3,198 इतकी मतं मिळाली. त्यानंतर श्री अमोल पठाडे हे बहुजन समाज पार्टीचे होते. त्यांना 1,476 इतकी मतं मिळाली. तर हे विरुद्ध मतं जर मिळाली, ह्या विरुद्ध मतं एकत्र करून सुद्धा ह्या श्रीमती सरोज बाबूलाल अहिरे या खूप मोठ्या मताने लोकसभेत, आपल्या विधानसभेत निवडून गेलेल्या आहेत. आणि त्यांचं जे कार्य आहे विधानसभेत
त्यांनी खूप मोठ्या पद्धतीचे कामं केलेली आहेत. महिला बालकल्याण व इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी खूप मोठमोठाली आपल्या मतदारसंघात विकास कामं केलेली आहेत. आणि 2019च्या निवडणुकीनंतर आता होणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या परत निवडून येऊ शकतात अशी शक्यता आहे. कारण एक महत्त्वाची गोष्ट, त्या अत्यंत 84,000 मतांनी निवडून आल्या आणि विरोधकाला फक्त 42,000 मतं मिळालेली. म्हणजे 42 पासून तर 30-40,000च्या मतांनी त्या निवडून आलेल्या आहेत. आणि त्यामुळं त्यांचं या मतदारसंघावर त्यांचं स्थान पक्कं आहे आणि त्या परत याच मतदारसंघाच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये परत आमदार होऊ शकतात. पण येथे आता एक वेगळा प्रश्न असा निर्माण झाला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. तशीच जे विरुद्ध उमेदवार शिवसेनेतर्फे होते, तर त्यांच्या पक्षात म्हणजे शिवसेनेमध्ये 2 गट झालेले आहेत आणि शिवसेनेमध्ये तशी फूट पडलेली आहे. सबब या मतदारसंघामधला निकाल आता कसा लागेल हे काही सांगता येत नाही आहे. कारण भारतीय नवनिर्माण सेना किंवा वंचित बहुजन आघाडी किंवा इतर जे काही पक्ष आहेत, त्यांचे मतदान ते किती मतं त्याच्यामध्ये मिळवतात, कारण त्याचाही एक मतदानावर परिणाम होत असतो. कारण ही मतं ही कुणाच्या पारड्यात जातात किंवा ही मतं ही कुणाच्या मतदारसंघातून कमी होतात हे समजणं त्यामध्ये अवघड आहे. तरी कार्याच्या जोरावर पुन्हा या श्रीमती सरोज बाबूलाल आहिरे या सहजासहजी निवडून येतील अशी शक्यता आज वाटत असली तरीही येत्या 2 महिन्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये काही वेगळे परिणाम होण्याची शक्यता आहे. कदाचित या सर्व जागा वाटपाच्या दृष्टिकोनातून जर वेगवेगळे स्वतंत्र पक्ष लढण्याचं जर ठरलं किंवा एकत्रित काही वेगळा प्रकार जर झाला, तर या मतदारसंघामध्ये चमत्कार होऊ शकतो. पण तशी शक्यता थोडी कमी वाटते, कारण हा थोडा सुरक्षित मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये या श्रीमती सरोज बाबूलाल आहिरे या परत निवडून येण्याची शक्यता आहे. आता या संदर्भात आपणास काय वाटतं आणि आपण कशा पद्धतीचे कॉमेंट करता की या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल, ते आपण एकदा कॉमेंट करून आम्हाला कळवा किंवा यामध्ये आपण कॉमेंट करा. तसेच हाय टीम न्यू वर्ल्ड चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलमधून जास्तीत जास्त बघून, पूर्ण चॅनल बघून कोण निवडून येईल याची कॉमेंट करा, शेअर करा हा चॅनल जास्तीत जास्त लोकांना आणि सबस्क्राईब करा. कारण या मतदारसंघातून कोण निवडून येईल याची प्रत्येकालाच आस्था आणि उत्सुकता आहे. तरी या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि एक लाईक करा. बस इतकंच.